नमस्कार मंडळी, कशा आहात? मस्त ना? आज मी तुम्हाला घेऊन आली आहे थेट ऑस्लोमध्ये, नॉर्वेची राजधानी. आणि कारणही तसं खास आहे, कारण आज आहे 17 मे, नॉर्वेचा संविधानाचा दिवस, नॉर्वे कॉन्स्टिट्यूशनल डे. हा दिवस का साजरा करतात? 17 मे 1814 रोजी नॉर्वेने आपली स्वतंत्र राज्यघटना कॉन्स्टिट्यूशन स्वीकारली आणि लोकशाही आणि स्वातंत्र्याची सुरुवात होती. म्हणूनच हा दिवस खूप उत्साहाने साजरा होतो. सर्व मंडळी पारंपरिक पोशाखात येतात. याला म्हणतात बुनाद. मुलं महिलांपासून वयस्करांपर्यंत सगळे बुनाद घालतात आणि हा परेडमध्ये सहभागी होतात. परेडची सुरुवात होते पोलिसांच्या परेडपासून, जे राजाला सलामी देण्यासाठी जातात. आपण बघतच आहोत ह्या व्हिडिओमध्ये पोलीस दल निघाले आहेत राजाला आणि राजा घराण्यातील लोकांना सलामी देण्यासाठी ऑस्लो रॉयल पॅलेस जवळ. बघताना किती गर्दी आहे ती. प्रत्येकाच्या हातात नॉर्वेजियन झेंडा दिसतोय. राजा आणि राजाची रॉयल फॅमिली. आता बघा, राजा अजून आलेला दिसत नाहीये. सर्वजण त्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. राजा आल्यावर नॉर्वेजियन नॅशनल अँथम सॉन्ग गायलं जाईल आणि त्यानंतरच ह्या दिवसाची सुरुवात होईल. परेडची सुरुवात झाली आहे. ही मंडळी राजासमोर जाऊन नृत्य सादर करतील. बघताय ना कसं सुंदर बुनाद ड्रेस घालून प्रत्येकजण आलेला आहे तो. ह्या बुनादाचं महत्त्व सुद्धा आहे. प्रत्येक प्रांतानुसार त्याचा रंग बदलत जातो. हा बघा, हाही सज्ज आहे. आता घोडेस्वार होऊन राजाला सलामी देण्यासाठी जातील. प्रत्येक संस्थेचा एक म्युझिक बँड असतो आणि ते वेगवेगळी गाणी गात इन्स्ट्रुमेंटल म्युझिक देत राजासमोर जात असतात आणि हे मिरवणुकीने सादर करत असतात. नॉर्वेजियन झेंड्याचा रंग हा एवढा सुंदर आहे की तो खूप उठून दिसतो ह्या परेडमध्ये. या दिवशी खास लक्ष वेधून घेतात ती लहान मुलं, जे अगदी आनंदात हसत खेळत परेडमध्ये भाग घेतात. त्यांनाही माहीत आहे आज त्यांना भरपूर आईस्क्रीम आणि हॉटडॉग्स खायला मिळणार आहेत. ते किती सुंदर पोशाख आहेत ह्यांचे आणि किती लयबद्ध मुलं जात आहेत. Beraber bir uygulama.
आणि हा जो सर्वात पुढे पकडलेला झेंडा आहे ना, त्याचंही महत्त्व आहे. प्रत्येक संस्थेचा, प्रत्येक शाळेचा, शाळेचा एक रिप्रेझेंटेटिव्ह झेंडा असतो. त्या त्या संस्थेच्या महत्त्वाची चिन्ह नमूद केलेली असतात. बघा ना, साडी घालून ही परेडमध्ये सहभागी झालेली महिला, खरंच कौतुक करण्यासारखं आहे यांचं. प्रत्येक शाळातली मुलं ह्या मिरवणुकीत सहभागी होतात आणि त्यांचे शिक्षकसुद्धा. आणि ही सर्व मंडळी एका ठरवलेल्या ठिकाणी एकत्र येतात. प्रत्येक मिरवणुकीला एक नंबर दिला गेलेला असतो. त्यांनी कधी कुठे उभं राहायचं हे सांगितलेलं असतं आणि त्या पद्धतीने लयबद्ध आणि शिस्तीने ते ह्या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात. ऑस्लोमधल्या मिरवणुकीला सहभागी घेण्यात येण्याचं भाग्य मला ह्यावर्षीच लाभलं. ह्याच्या आधी मी फक्त माझ्या भागातील स्थवंगरमधली 17 मेची मिरवणुकीमध्ये गेले होते. जे काही अपंग मुलं आहेत त्यांनासुद्धा ह्यामध्ये सहभागी करून घेतलं आहे. बघताय ना, त्यांना खास त्यांच्या व्हीलचेअरवर झोपून बसून या मिरवणुकीमध्ये घेऊन आले आहेत. खरंच मानण्यासारखं आहे हे. आणि दुसरा भाग ही दाखवते ते पार्लमेंट. या दिवशी एक खास व्यक्ती, संसद प्रमुख, हिलाही सलामी देण्यात येते. ऑस्लो परेडमध्ये रॉयल फॅमिलीनंतर एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे नॉर्वेजियन संसदेचे अध्यक्ष मुसूद खारखानी ह्यांनाही विशेष महत्त्व आहे. प्रत्येक शाळा, प्रत्येक संस्था आपल्या मिरवणुकीची सलामी यांनाही देतात आणि त्यानंतर ते पुढे जाऊन राजघराण्यातील लोकांना, राजांना सलामी देतात आणि नंतर ते पुढे जाऊन ह्या मिरवणुकीची सांगता करतात. बघताय ना, किती अवघड जड इन्स्ट्रुमेंट वाजवत नाचत ही मुलं सहभागी झाली आहेत. ते खरंच चोखण्यासारखं आहे. या ठिकाणी आपण बघतोय, मी जसं नमूद केलं होतं, मुसूद खारखानी याला हे लोक सलामी देत पुढे जात आहेत. ते झेंडे उभे धरतात आणि जसा हा व्यक्ती समोर येतो तेव्हा ते झेंडे खाली करत सलामी देतात. ही यांची ही पद्धत आहे. किती छान ना. हा उत्सव म्हणजे नॉर्वेच्या लोकशाहीचा, संस्कृतीचा आणि एकतेचा जल्लोष. 17 मे हा दिवस त्यांच्या हृदयात साजरा होतो आणि आम्ही तो अनुभवतो इथे ऑस्लोच्या रस्त्यावर. प्रत्येक जण नाचत गात मजा मस्ती करत जात आहे. हेच ते मुसूद प्रत्येक घर, खिडक्या, गॅलऱ्या अगदी लोकांनी भरल्या आहेत. प्रत्येक जणांना ही मिरवणूक पाहावीशी वाटते. हे ऑस्लोमधलं ग्रँड हॉटेल आणि इथे उपस्थित असलेली ही प्रजा किती भव्य आहे ना हे.
खरंच खूप सुंदर वातावरण आहे रॉयल पॅलेसच्या आजूबाजूला. पण बघताय ना किती गर्दी आहे ती इथे. हा एकमेव दिवस असतो नॉर्वेत जेव्हा आपण एवढ्या प्रमाणात लोक पाहू शकतो. नाहीतर एरवी तर काही लोक रस्त्यावरही दिसत नसतात. ही रॉयल पॅलेस. तर मग मंडळी, कसा वाटला हा कॉन्स्टिट्यूशन डेचा अनुभव? कमेंट करा, शेअर करा. आणि अजून काही तुम्हाला प्रश्न असतील किंवा काही माहिती पाहिजे असेल तर मला भेटू शकता. मलाही तुम्हाला असे छान छान व्हिडिओ सादर करायला आवडतील. मग थँक्यू. सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका हां. चला मग येते.